ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। वयाच्या 92व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली। आपल्या चिरतरुण आवाजाने सगळ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आशा भोसले या आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत। आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी दिली आहे। त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे। आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र अखंडपणात बुडाला आहे। एका युगाचा अंत झाला आहे। आपल्या आशाताई आपल्यातून कायमच्या निघून गेल्या आहेत। गेली 7 दशके आपल्या गाण्याने संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या, आपल्या आवाजाने प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे संगीत विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। विविध भाषेतून तब्बल 12,000 गाणी गाणारी सुरांची मल्लिका काळाच्या पडद्याआड गेली आहे। आशाताईंच्या निधनाने बॉलिवूडच नाही तर संगीत क्षेत्र एका महान गायिकेला मुकला आहे। त्यांनी केवळ हिंदीच नव्हे तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ आणि तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये आपला आवाजाचा ठसा उमटवला आहे। दम मारो दम, रमैया वस्तावय्या, ए मेरे हमसफर, ए मेरे वतन के लोगो यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांनी त्यांनी अनेक पिढ्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे। त्यांच्या खास आवाजातील ऊर्जा, विविधता आणि भावपूर्ण गायकीमुळे त्यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया आणि क्वीन ऑफ इंडी पॉप अशा उपाध्या मिळाल्या होत्या। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे दिग्गज गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली।